नका 11-29 अजूनही 4 मॅच बाकी आहेत. प्रेक्षकांना विनंती करते मागे वा प्लीज. सभी दर्शक थोड़ा पीछे हो जाइए. येतोय हा वाईड. धनंजय कोळी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला पंचायत भावेश नायर. सो दीज आर द टू ऑफिशियल्स फॉर दिस फर्स्ट मॅच ऑफ सेकंड हाफ. फिरोज 11 कांदिवली विरुद्ध सुरू होणारा सामना आपण पाहतोय तो म्हणजेच जय श्रीराम. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. स्ट्राईकला अक्षय डावकुरा फलंदाज. पहिल्या P1 मध्ये परेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू च्या रीच पर्यंत पोहोचले नाही. स्लॉग स्वीप खेळायला गेले आणि एका चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. अक्षय आणि परेश ही जोडी आहे. मात्र बॉलर जे पहिलं षटक टाकतोय सूर्याकडनं नक्कीच अपेक्षा आहेत. ज्या प्रकारचा गोलंदाज आहे याच्याकडून देखील नक्कीच अपेक्षा आहेत. पुढचा चेंडू सूर्याचा फुलर लेंथ यॉर्क करण्याचा प्रयत्न. अप्रतिम या ठिकाणी राहू शकत नाही. ज्या प्रकारचा चेंडू टाकला बघा. पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही आणि हवेशिवाय आपण जगू शकत नाही. मात्र यॉर्कर शिवाय तुम्ही वाचू शकत नाही. ज्या प्रकारचा अप्रतिम आणि एक सुंदर असा यॉर्कर. फुलरलेन चेंडू मिळू शकला नाही. यष्टीरक्षकाच्या हातात. राऊंड विकेट. स्लोवर 1 आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय. प्लॅन ट्रॅप. खेळाडू बाद गॉन. या अगोदर यॉर्कर नंतर स्लोवर 1 चेंडू टाकला होता. ज्या पद्धतीने डीप मिड विकेटला ट्रॅप बनवला होता जाळ्यामध्ये अडकवतोय बघा. ऍक्शन रिप्ले. स्लोवर 1 ऑन दी राईज खेळायला गेले वरती. बॅट जास्त वरती निघून गेली अक्षयची आणि गडी बाद होते अक्षयच्या रूपात. पहिला गडी बाद. धाव संख्या आपण पाहत आहोत. रन संख्या 0-0. आपण जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं मेडिकल हेल्प आपण हा 11,000चा धनादेश देत आहोत कॅन्सर पेशंट यांना. तर नक्की जनमित्र फाउंडेशनचे मंटणपाड्याच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या एका पत्नीला या ठिकाणी आपण हा चेक देत आहोत. आणि ज्या प्रकारे हे जनमित्र फाउंडेशनचं मदतीचे हाक तुमच्या सर्वांची साथ याच माध्यमातून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याच माध्यमातून. आणि आपलं हेच ब्रीड वाक्य आहे आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय की मदतीची हाक मित्रांची साथ. मात्र ही मदतीची हाक आपण पाहतोय. धन्यवाद अध्यक्ष जनमित्र फाउंडेशन दीपकजी पाटणेकर, सचिव राजेश भट, त्याचप्रमाणे महेश राऊत, मॅकमिलन गोविंद. सध्या ग्रामीण धमाका सुरू आहे. बिग बॅश तिथून या ठिकाणी आयकॉन प्लेअर आहे उत्तमचा. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेल्या चेंडूला थोडासा दाबून खेळले. पूर्ण पूल नाही खेळू शकले बघा. ज्या वेळेस उत्तम आपण म्हणतो मॅकमिलन गोविंद असेल, रायनेल असेल, या खेळाडूने केलेली कामगिरी गेल्या वर्षी प्रहार चषक मध्ये आपण या दोघांना विसरू शकत नाही. आणि यावर्षीची गोरसई ब विरुद्ध उत्तन या दोन संघांमध्ये ग्रामीण क्रिकेट मधली झालेली लढत मात्र सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हा अप्रतिम कामगिरी करतोय. स्ट्राईकला परेश. पहिल्या P1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सूर्य. वर द विकेट. पूल करण्यासाठी गेले तितकंसं टायमिंग प्रॉपर नाही. मात्र फक्त दिशा दिली डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न. एक धाव. एका धावाने धाव संख्या 2. समोर ब्लॅक स्क्रीन जे आहे आपण पाहतो साइड स्क्रीन त्याच्यावरती आमचे कॅमेरामॅन आहेत आणि एक होर्डिंग लागलेला बॅनर. तर समोर बाउंड्रीच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत तर सर्वांना विनंती करते बाउंड्रीच्या बाहेर जा. अजून थोडं साईडला वा. स्क्रीन पासून लांब राहा प्लीज. साइड स्क्रीन. आता मात्र या चेंडूला चांगल्या प्रकारे आडव्या बॅटने खेळून काढलेलं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. काय थ्रो. व्हॉट अ थ्रो. जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम. मी व्हॉलंटियर्सना विनंती करतो सिद्धेश्वर बॉईज आपण काही प्रेक्षक बघा समोर साइड स्क्रीनच्या आतमध्ये आलेले आहेत. त्याच्या बाहेर प्रेक्षकांना थोडंसं घेऊन चला तुम्ही.
कारण आपण पाहतोय पिवळ्या टी शर्ट मध्ये, ग्रीन टी शर्ट मध्ये काही प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला विनंती राहील नम्र, ही नम्र विनंती यासाठी आहे, तुम्ही आमचे लाडके प्रेक्षक आहात. बघा मगाचा सामना आपण पाहिला, याची देही याची डोळा, आणि क्रिकेटचा नाही तर नॉर्थ स्टारचा दैदिप्यमान 16 या चषकाचा पाहायला मिळाला. 3 बॉल 3 षटकार रेकॉर्ड आलेला आहे. गेल्या वर्षी मला गणेशजी बारे विचारत होते अजून काय काय करू शकतो. पहिल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या मॅच मध्येच जेव्हा गणेशजी आपल्याला अशा प्रकारची सक्सेसफुल स्पर्धेची पोच पावती मिळाली, 3 बॉल 3 षटकार, 1 लाख मुलाच्या स्पर्धेमधलं अप्रतिम योगदान असेल प्रणय कोहलीचं. येणाऱ्या दिवसामध्ये उज्ज्वल भविष्य आहे खेळाडूचं. गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक घेऊन बॉलर ज्याचं नाव आहे. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद, धावसंख्या 3, आणि नवीन गोलंदाज अमरेश. स्ट्राईकला असणार आहे मॅकमिलन गोविंद, अप्रतिम असा खेळाडू. उत्तम या ठिकाणी नाही तर अमरीश ओव्हर द विकेट, आणि खाली राहतो बॅटच्या खालच्या टोला लागून यष्टीरक्षकाच्या हातात. एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी फ्युज 11 कांदिवली. बघा वेगवेगळे संघ, गेल्या वर्षी आपण अमित नाईकला पाहिलं, एका बॉलला 5 धावांची गरज होती. शिवाजी शेलार क्रिकेट क्लब डोंबिवली SSCC या संघाला विजय मिळवून दिला होता, चित्तथरारक विजय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. आता मात्र थोडासा अँगल भरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता, त्या चेंडूला खेळून काढले शॉर्ट स्क्वेअर लेगला. 1 धाव, या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. डिक्लेअर आहे आणि 1 धाव, टोटल धावसंख्या 4. खूप चांगलं योगदान जनमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीची हाक, आणि निश्चितच ज्या प्रकारे ही साथ आपण पाहतोय जनमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या पलटण पाड्यातील जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरामध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारचे पेशंट आहेत त्यांचं जे त्यांना ही 11,000चा धनादेश देऊन आपण या ठिकाणी सामाजिक कार्य देखील आपण सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपणार. आणि वर शॉट फ्लॅट जातोय, हा येतोय षटकार. इट्स अ टिपिकल स्ट्रोक, आणि प्रत्येक षटकारानंतर ज्या प्रकारे आपल्या बॅटला तो मुका घेतो त्याप्रमाणे पाहिलं की मिडल स्पॉटला लागला. मॅकमिलन गोविंद असा खेळाडू आहे, गेल्या वर्षीचा प्रहार चषक तुम्ही आठवा, ज्या पद्धतीने या खेळाडूने बॅटिंग केली होती ज्यावेळेस सेमीफायनलला दिल्ली धमाका, आणि काय बॅटिंग करण्यामध्ये यशस्वी ठरला होता. थोडासा वेळ घेतला सुरुवातीला आणि त्यानंतर कमबॅक केलं. थोडासा वेळ नक्कीच घेतोय. मी विनंती करते महादेव कांदिवली बॉईज आणि US 11 तयार राहा. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर, हाफ हेलिकॉप्टर, पूर्णतः नाही, ज्या पद्धतीने लवकर बंद केलं म्हणू शकतो आपण, लवकर स्ट्रोकला खेळायला गेले आणि पटकन स्ट्रोक खेळायला गेले. एक हाफ स्ट्रोक म्हणू शकतो. 1 धाव, धावसंख्या 11, दुसरं षटक. या अगोदरच्या सामन्याचं आपण वैशिष्ट्य पाहिलं तर दोन्ही बाजूला दोलायमान स्थिती होती. एका बाजूला नाजूक स्थिती असताना प्रशांत घरतने केली कामगिरी, त्यानंतर प्रणय कोहली एक मॅच विनर गेम चेंजर खेळाडू ठरून आला. आता मात्र अमरीश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जलद गतीने भन्नाट वेगाने येतोय आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे. मात्र त्या दरम्यान अभिषेक आंगणे त्या ठिकाणी यष्टीरक्षक एक जबरदस्त लेदर क्रिकेटर आहेत. गेल्या वर्षी पोयसर जिमखाना आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये अंडर-16 जे कोच होते IAS बँड्रा स्कूलचे, या संघाला विजय मिळवून दिला. नक्कीच नवीन खेळाडू घडवत आहेत, एक नवीन पिढी नक्कीच तयार करतात असे यष्टीरक्षक. स्वतः एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटर आहेत. टेनिससाठी देखील योगदान. धावसंख्या टोटल 12. अमरीश आता मात्र या चेंडूला पूर्णतः बॉलच्या रेषेमध्येच नव्हते, थोडस अक्रॉस जाऊन खेळायला गेले, चेंडू मिळत नाहीये. धावसंख्या 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर भन्नाट वेग होता, एक अँगल बनून गोलंदाजी करत होता अमरीश. गोलंदाजीसाठी येतोय विकी मुंबईकर. नाही आता नाहीये, मात्र विकी मुंबईकर याला आपण पाहणार आहोत.
कारण नुकतीच नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये ज्याने जबरदस्त पाहायला मिळतील. गेल्या वर्षी अंडर-22 मध्ये विकी मुंबईकर प्रबोधनच्या मैदानात आपण पाहिले. संख्या आपल्याला पाहायला मिळते 13. यानंतर पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा बाहेर सोडायला गेले, ज्या पद्धतीने लिव्ह करायला गेले आणि टप्पा पडल्यानंतर जास्त क्रिकेट आपलं प्रेम म्हणजे बॉल आणि बॅट, आपलं प्रेम म्हणजे क्रिकेट आपण पाहतो. धन्यवाद धनंजय कुलकर्णी. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अपील केलं जात आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी जो खेळाडू परेश या ठिकाणी आता मात्र बाद होतोय.
दार खेळाडू आहे नवानगर मड या परिसरातील. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अभिषेक बांदेकर, बंटी शिंदे, कुरार विलेज प्रीमियर लीग. सुमित वडश या ठिकाणी मोय मोय कुछ अलग करने गए थे. आणि सोनू भी नाही का तिकडे? नाही, हे सोनू आहे. कुणाल आलेले आहेत. सुभाष कोलाते सर यांचं देखील हार्दिक स्वागत. कौशल्याचार्य पुरस्कार केंद्र सरकारतर्फे भारतीय सरकारने दिलेला एक जबरदस्त असा उत्कृष्ट पुरस्कार विजेते बोरिवली बॉईजचे आपण मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून देखील पाहतो, मॅनेजर. आणि खूप चांगली मॅच होणार आहे. एका बाजूला US 11 आहे, दुसऱ्या बाजूला महादेव रॉयल एआर स्पोर्ट्स. रियाजला आपण पाहणार आहोत, स्वप्नीलला पाहणार आहोत, आपण प्रीतम परबला देखील पाहणार आहोत. बघूया कोणत्या संघातून येणार आहेत. वसीम आहे, अशरफ खान, स्टंटमॅन एंडी, ओव्हर द विकेट अमरीश.
आपण नक्कीच एनडी अशरफला पाहणार आहोत. या टीम मध्ये प्रीतम परब आणि त्यांचा संघ जो US11 या नावाने खेळणार आहे. या अगोदर सुमित डेकळेला आपण पाहिलं, स्वप्नील कोळीला पाहणार आहोत, अजय, आशिष कनोजिया, वसीम आणि अजून कित्येक वेगवेगळे खेळाडू या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत. बघूया आज खेळणार आहेत. उद्या देखील आपल्याला विक्रोलियन्स, कंधारी किंग्स, सायंकाळच्या सत्रामध्ये नितीन जंगम यांचा फोन आला होता. या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात बबनदादा गुरव, नितीन जंगम यांनी कंधारी किंग्स. कारण शेवटची जे 5 बॉलमध्ये जेव्हा सुमित डेकळे खेळत होते त्यांची पहिली मॅच, तेव्हा एक्झॅक्टली थोडंसं नेटवर्क नसल्यामुळे ते पाहू शकले नव्हते विजेता कोण झाला यासाठी तो फोन. चला सलग 3 चेंडू 3 षटकार. गणेश राणे 1000 रुपये. लवकर स्टार्ट करूया. पहिलं षटक घेऊन बॉलर अमय, एक अष्टपैलू खेळाडू. स्ट्राईकला अभिषेक आंगणे, नॉन स्ट्राईकला भावेश. आणि पहिला P1 मध्ये धावांची गरज 59 धावांची गरज आहे. 59 धावांची गरज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अभिषेक आंगणेचा क्लास पाहायला मिळतोय. उत्तुंग षटकार वाईडिश लॉंगांच्या वरून. हिअर वी गो, फर्स्ट बिग वन. बघा पहिला चेंडू स्क्रीनवर. टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारचं क्रिकेट आपण यावर्षी इथे पण पाहिलं, सावर्डे चिपळूण शेखर निकम सरांची स्पर्धा आमदार चषक, ज्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी. सुभाष कोल्हाते सर यांना देखील आपण पाहतोय. कौशल्याचार्य पुरस्कार विजेते, वेगवेगळ्या खेळाडूंचं करिअर घडवणारे, मग ते क्रिकेटमध्ये असेल किंवा शैक्षणिक जीवनामध्ये. अनिकेत शिंदेला आपण पाहणार होतो या टीममध्ये. स्वतः रियाज आणि काही नवीन खेळाडू. पठाणवाडी प्रीमियर लीग मध्ये अंकुर सारखा खेळाडू जो बोरुलीबाईचं प्रतिनिधित्व केलं होतं. सरळ बॅटने लॉंग ऑफ लॉंगांच्या मधून गॅप मधून चेंडू लागतोय चौकारासाठी. खूप चांगली बॅटिंग. 4 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. धाव संख्या 10. बघा मेरिट ऑफ द बॉल खेळणं कसं असतं याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय. पहिला चांगला पिकअप म्हणजे टप्पा पडल्यानंतर ज्या लेंथवर चेंडू पिक केला होता लॉंगॉनच्या वरून षटकार. त्यानंतर सरळ बॅटने मिड ऑफ वरती होता मात्र लॉंग ऑफ होता आणि त्याच्यामधून चेंडू निघून गेला सरळ साइड स्क्रीनच्या दिशेने चौकार. धाव संख्या 10. आणि आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये उंच खेळलेला आहे मॅकमिलन गोविंद. नाही तिकडे मॅकमिलन गोविंद आहे का? नाही मॅकमिलन नाही आहे. आणि गडी बाद होतोय. रोहितने झेल घेतलेला आहे. चांगले यश मिळते पहिल्याच ओव्हरमध्ये, ज्या यशाची गरज होती. कारण अभिषेक सारखा खेळाडू तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये मिळणं आणि पॉवर प्लेमध्ये हे म्हणजे संघासाठी आवश्यक आहे. आणि 10 संख्येवर आपण पाहतोय पहिला गडी बाद होतोय अभिषेक आंगणेच्या रूपामध्ये. बघूया दुसरा खेळाडू फिरोज कांदिवलीसाठी आपल्याला कोण पाहायला मिळणार आहे. चला लवकर मैदानात क्रॉस करायचं आहे. वेळ लावू नका, चला लवकर. फलंदाज फिरोज कांदिवली. नवीन फलंदाज अमित नाईक, गतवर्षीचा हिरो. या स्पर्धेवर ज्याने आपली स्वतःची मोहर उमटवली होती. 1 बॉलला 5 असताना मारलेला षटकार तो खेळाडू. आणि पुन्हा एकदा नॉस्टा चषक मध्ये आपण त्याचं स्वागत करूया. अप्रतिम खेळाडू. नवी मुंबई, त्याचप्रमाणे ठाणे, पालघर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पेण या परिसरामध्ये, खोपोली या परिसरामध्ये अप्रतिम अशी कामगिरी करणारा खेळाडू. आणि रायगड या परिसरातील आपण पाहिलं तर नक्कीच ठाणे आणि रायगड या परिसरामधून खूप चांगल्या प्रकारे ज्याची डिमांड आहे या खेळाडूला. अलिबाग या परिसरामध्ये जाऊन देखील आपल्या संघासाठी कामगिरी असा खेळाडू अमित नाईक सज्ज होते. नॉन स्ट्राईकला आहे भावेश. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अमय मिळून देतो यश. धाव संख्या 10. 1 गडी बाद. पुढचा चेंडू राऊंड विकेट. व्हॉट अ शॉट. गेल्या वर्षी जिथे शेवट केला होता तिथूनच सुरुवात. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॅटचा फॉलो थ्रू बघा, बॅलन्स बघा आणि ऑन दी
वे आपण पाहिला, ज्या प्रकारे फॉलो थ्रूने सहज कॅरी ऑन केला होता स्ट्रोकला आणि चेंडू कव्हरच्या वरून हा येतोय. आजच्या दिवसातील सायंकाळच्या सत्रातील आपल्या पाहायला मिळतं उत्तुंग षटकार. बघा, कव्हरला षटकार मारणं हे प्रत्येकाला तितकंसं जमत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर टायमिंग, तुमचं बॉडी बॅलन्स आवश्यक असतं, ते पाहायला मिळालं. आता मात्र ओळखलं, लेंथला लवकर ओळखलं आणि जशी लेंथ ओळखली तसं चेंडूला फक्त ढकललं होतं. ड्राईव्ह जास्त ताकद बॉटम हँडचा वापर नाही केला, फक्त एक प्लेसमेंट छोटीशी खेळले, पुश केलं आणि एक धाव. धाव संख्या पहिल्या ओव्हर नंतर 17. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 59 17 निघालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये आणि आपण पाहिलं की धावांची गरज आहे 42. आता अप्रतिम फटका, म्हणजे एक मगाशी आपण रस्त्यावर मारलेला फटका सुमित ढेकळेचा पाहिला, जो आमच्या डीप मिड विकेटला. मी संदेश पिलाणे, आमचे जे tenniscricket.in ऑपरेटर आहेत, त्यांना देखील विनंती राहील की एक जबरदस्त फटका आपण पाहिला या अगोदरचा, जो शेवटच्या बॉलचा रिप्ले जर असेल तर नक्कीच. आणि पंचांचा इशारा येतोय, बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत. बघा, पहिला पॉवर प्ले घेतला, लगेच दुसरा पॉवर प्ले, कारण जो इन्फॉर्म बॅट्समन आपला आहे त्याने त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा उचलावा लागणार आणि कशा प्रकारे तो उचलणार, त्याला कसा उचलायचा आहे, यासाठी खूप काळजी कर्णधार देखील घेतोय. त्यांना कल्पना आहे त्या पद्धतीने हा पॉवर प्ले. रायनल गेल्या वर्षी नाही तर 2 वर्षापूर्वी रायनल याला आपण पाहिलं होतं अंडर 21ला प्रबोधन गोरेगावच्या स्पर्धेमध्ये. 21 वर्षाखालील जी स्पर्धा झाली जिथे कंधारी किंग्स फायनल खेळले अगेन्स्ट श्रीजा लालबाग विजेते होते गेल्या वर्षी कंधारी. तर त्या स्पर्धेमध्ये विकी मुंबईकर पाहिलं आपण, करण मढवीला पाहिलं. मात्र हा खेळाडू जबरदस्त कामगिरी. रायनल नाही आहे, रोहित आहे ज्याने जबरदस्त झेल घेतला. मगाशी म्हटलं मी, रायनलला देखील आपण पाहणार आहोत. रोहित लेफ्ट आर्म स्लोवर वन. बघा, खेळायचं होतं, बॅटच्या खालच्या टोळा लागला, म्हणजे बॉलवर पूर्ण पोचले नव्हते. ज्या प्रकारे अमितने ट्राय केलं त्या स्ट्रोकला स्लॉग स्लिप खेळायला आणि कुठलीही धाव नाही. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. बॅट्समनला ओळखणं हीच एक ओळख असते, ती म्हणजे स्वतःची गोलंदाजी, की बॅट्समन कोणत्या प्रकारे खेळतोय, मला माझ्या चेंडूचा टप्पा काय ठेवायचा आहे, पुढचा चेंडू. आता मात्र शरीरावरती आक्रमण थोडंसं पाहिलं होतं, शफल होतोय, ऑन साईडला खेळायला जातोय, कारण पहिला चेंडू कव्हरला खेळला होता. आणि जेव्हा डावखुरे गोलंदाज येतात तेव्हा तो एक अँगल बनतो, राईट हँड बॅट्समनसाठी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. त्यामुळे थोडासा ऑफ स्टंपर आला होता तिथून खेळण्यासाठी. मात्र गोलंदाजाला श्रेय द्यावं लागणार, ज्या प्रकारचा टप्पा त्याने ठेवला. एक धाव, धाव संख्या पुढे सरकते. टोटल एकूण धाव संख्या 18. फुटचा चेंडू, स्लोवर वन आणि खेळाडू बाद. अप्रतिम चेंडू. गोलंदाजाची वैविध्यपूर्ण गोलंदाजी काय असते याचं द्योतक प्रात्यक्षिक दाखवतोय. डावखुरे गोलंदाज ज्या प्रकारे आपण कामगिरी करताना पाहतोय. बघा, डिंगडॉंग प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग या संघामध्ये आपण अभिजित दुधेला पाहिलं होतं, भन्नाट वेग. मात्र डावखुरे गोलंदाज म्हणून आजही आपण पाहतोय अनिकेत सानप ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो संघ उमर 11 साठी. आणि क्रिकेट बदललेलं आहे, नक्कीच क्रिकेटमध्ये वेगळे बदल. आज 50+ क्रिकेट देखील, कारण काही दिवसांपूर्वी आम्ही सांताक्रूज खोतवाडीमध्ये 50+ प्रीमियर लीग कव्हर केली, ज्या ठिकाणी शंतनू गायचूर सर, त्याचप्रमाणे उमेश मांजरेकर, संदीप दळवी सर, त्याचप्रमाणे अजित पुत्रन, वेगवेगळे असे खेळाडू खेळले. राजू पाटील सर, नवघर किशोर पाटील, आणि या सर्व खेळाडूंचा खेळ पाहायला मिळाला. मात्र बॉल सिक्सरचे होते. MRSचं बॉलचं क्रिकेट वेगळं होतं. मात्र पुन्हा एकदा त्या स्पर्धा सुरू झाल्या. अब्दुल अजीज बारुदगर सर, बबलू सरांच्या माध्यमातून 70,000 50,000 येणाऱ्या दिवसामध्ये 2.25 लाखाची स्पर्धा देखील होणार आहे, ज्या माध्यमातून 50+ क्रिकेट देखील पाहायला मिळेल. त्यामुळे जे क्रिकेट या अगोदरच्या पिढीने जनरेशनने खेळलेलं आहे, ज्या क्रिकेटमध्ये नक्कीच वेगळ्या प्रकारचं तंत्र. मात्र आज देखील आपण पाहतो व्हेरी फर्स्ट बॉल पासून षटकार चौकार पाहायला मिळतात. तंत्र बदललेले आहेत, दिवस वेगळे आहेत. मात्र तरी सुद्धा क्रिकेटमधलं बेसिक ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि त्या गोष्टीवर देखील एखाद्या फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षणे देखील विचार करणं गरजेचं आहे. सुरुवातीला हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. रोहितचा
खेळायचं होतं ऑन साईडला, बॅटच्या वरती लागून चेंडू होते डिक्लेअरमध्ये, वनडीमध्ये डिक्लेअरमध्ये 1 धाव, घोषांकी क्षेत्र आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 19. नॉर्थ स्टार चषक 2024 तिसरं वर्ष तिसरं पर्व सप्ताह मैदान कमलाविहार स्पोर्ट्स क्लबच्या समोर आपण पाहतोय कांदिवली पश्चिम, ज्या ठिकाणी हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अंडर फ्लड लाईट्स नक्कीच या आजच्या पहिल्या रजनीमध्ये आपण पाहतोय रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा. यानंतर आपण पाहणार आहोत महादेव रॉयल ER स्पोर्ट्स बोरिवली बॉईज संघाला मिस्टाईन स्ट्रोक. डावखुरा फलंदाज जी अपेक्षा करतो की बॅटला मिडल करून मला मिड विकेट स्क्वेअर लेगला मारायला मिळेल का, मग थोडासा वरती लागला टॉपेज, धावसंख्या स्कोअर पुढे सरकतोय 20. आणि बॅट्समन जो आता खेळला फटका विकी मुंबईकर, खूप शर्यत होती विकी मुंबईकर, करण मढवी विकी मुंबईकरच्या संघातून आले होते. पहिल्या 2 मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी, फायनलमध्ये ते पोहोचू शकले नाही. पहिल्या पर्वामध्ये सत्यम चौधरीला आपण पाहिलं. अंडर 21चा अंडर 20चा फॉर्मॅट गेल्या 2 वर्ष आपण मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये देखील पाहतोय. त्याच्यातून सूर्या नायडू सारखा खेळाडू आपण पाहिला, हुझेर याला आपण पाहिलं, ब्रिजेशला पाहिलं. त्याचप्रमाणे आता मात्र समोर व्हॉट अ शॉट, काय टायमिंग आहे बघा, पॉवर जनरेट केली अक्षरशः एखादी तलवार फिरवाय त्या पद्धतीने बॉलला पाठवलं, लॉंगरच्या वरून सीमा पार षटकार. आणि प्रेक्षकांमध्ये झेल घेतला असेल तर अजय स्पोर्ट्स कडून टी शर्ट आहे, ते टी शर्ट घ्यायला तुम्हाला यायचं इकडे बघा. आलेले आहेत दोघे एकमेकांना घेऊन येत आहेत, तू बोल मी बोल, पण टी शर्ट तुम्हाला मिळणार. अगर कॅश लिहा आहे तो टी शर्ट अजूनही त्यांचा विचार चाललाय, एक वडापाव घेऊया, 10 रुपयाचा कुपन घेऊया, टीव्ही पण घेऊन जाऊया. टी शर्ट तो मिलेगा ही लेकिन देखेंगे. आम्ही दोघं सोबत आहोत. नाही एकच टी शर्ट मिळणार, अर्ध नाही मिळणार. चला थोडा वेळ थांबा. तर धाव संख्या आहे 2 ओव्हर्स नंतर 26 आणि दोन्ही पॉवर प्ले षटक समाप्त झाले. आता येतोय रायनल, जबरदस्त बघा. गोलंदाजी जर स्पीड पाहिला तर बऱ्यापैकी धावतो, मग तो जो टप्पा आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. 2 वर्षापूर्वी मला अजूनही आठवते जी मॅच नवी मुंबई विकी मुंबईकर त्या टीम मधून खेळत होता आणि अगेन्स्ट मीरा भाईंदरचा संघ, ज्या संघातून हा आला होता, अतिशय अटीतटीची लढत झाली होती. विक्रम जाधव लालबाग यांचा संघ विजेता ठरला होता. रोहितने केलेली कामगिरी, त्याचप्रमाणे विद्याधर याला पण देखील पाहिलं होतं. पगारे जबरदस्त योगदान, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रायनल. जलदगतीने टाकला चेंडू होता, फुलर लेन, मिसफिल्डिंग, 1 धाव, एका धावेने धाव संख्या 27. ऍक्शन छान आहे, टप्पा चांगला आहे, फलंदाजाला ओळखण्याची क्षमता चांगली आहे, ती या ठिकाणी पाहायला मिळणार का बघूया. धाव संख्या 1 ने पुढे सरकते बघा. क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ, डीप मिड विकेटला आपण एक पाहतोय. एक वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ कव्हर नाही आहे, मात्र एक वाईडिश लॉंग ऑफ आहे आणि लॉंग ऑन असं क्षेत्रव्यूह. गोलंदाजी करणारी सज्ज होतो रायनल. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने, व्हॉट अ शॉट, 2 टप्पा चेंडू सीमा पार, चौकार, खणखणीत दणदणीत. बॉलला ज्या पद्धतीने पाठवलं बघा, ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर ज्या रेंज मध्ये बॉलच्या रेषेमध्ये येऊन कव्हरच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार. छान हँड आय कोऑर्डिनेशन आहे. एका बाजूला आपण स्ट्राईकला पाहतोय जो अमित नाईक, नॉन स्ट्राईकला आहे विकी मुंबईकर. रायनल आणि रिव्हर्स खेळायला गेले, थोडस ओळखलं होतं बघा, अगोदरच माहित होतं अमितला की थोडासा बॉल फिरवेला, त्यामुळे स्विच इटच्या पोझिशन मध्ये आले होते. त्या दरम्यान जो टायमिंग असतो, जो फ्रॅक्शन ऑफ सेकंड असतो, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःच पदल आलित्य, तुमचं फुटवर्क, तुमचे ऍक्शन तयार करायचे, त्यामुळे थोडासा वेळ, त्यामुळे कनेक्ट करू शकले नाही. पुढचा चेंडू जलद गतीने, क्या बात है,
चांगलं ओळखलं, विचार करायला भाग पाडतोय अमितला देखील. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करतो, एकच टप्पा नाही आहे. पहिला टप्पा वेगळा होता, आउट स्विंगर, जसं आपण म्हणतो की टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर काढणारा फुलर लेंथ होता. त्यानंतर आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर कव्हरला अमितचा फटका. आता मात्र जलद गतीने गुड लेंथवरून तितकासा उडाला नाही, चेंडू खाली राहतोय आणि चेंडू डॉट, निर्धाव. पुढचा चेंडू, व्हॉट अ शॉट, टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईल, 1 बाउन्स. मात्र थोडस भाग्याची साथ नाही, नशिबाची साथ नाही. काय रूम बनवलं होतं बघा. आपण पुन्हा जर पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळेल अशा पद्धतीने वीरेंद्र सेहवाग थोडासा जागा बनवून स्ट्रोक खेळायचे. त्या पद्धतीने थोडंसं ऑस्टमच्या बाहेर विड्थ मिळाली होती आणि त्या चेंडूला खेळून काढलं. पॉइंटला मात्र आतमध्ये होते. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या 33. 59 धावांचं लक्ष, धावसंख्या 33. तिसरं षटक. फलंदाजी करणारा संघ आहे फिरोज 11 कांदिवली आणि गोलंदाजी करणारा जय श्रीराम भाईंदर उत्तमचे खेळाडू आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा ओळखलं होतं, रिव्हर्स खेळायला गेलं, स्वतःची विकेट गमावतायत. नक्कीच गरज होती का हा मात्र प्रश्न आहे. आणि ज्या प्रकारे रायनलला घेऊन आले होते त्यांनी महत्वाची कामगिरी करून दिली आणि जी आवश्यक होती, बॅटला लागला, पायाला लागून, त्यानंतर यष्टीरक्षकाला संधी. अमित नाईक बाद. ज्या पद्धतीने थोडस पाहत होता, रिव्हर्स खेळायला गेले, प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॅटला लागल्यानंतर पायाला आदळला बॉल आणि यष्टीरक्षकाच्या हातात. नवीन फलंदाज आता मात्र येतोय नागेश आहे ना, नागेश आहे ना, फिरोजभाई नागेश. हा नागा, अप्रतिम कामगिरी करणारा खेळाडू हा देखील. बँड्राची स्पर्धा यावर्षीची धर्मवीर चषक, त्यानंतर डोंगरी या ठिकाणी झालेली रबर बॉल, यामध्ये अप्रतिम धावसंख्या आपण 3 ओव्हर नंतर टोटल झालेली आहे. 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. राम सावंत कुपन्स आहेत, वडापाव फ्री, एक कुपन फ्री, LED TV, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज. म्हणजे इथून जाणारे एखादा जर गणेश बारे जी व्यक्ती असेल तो देखील अगर विजेता झाला तर त्याला देखील लोकांना वाटेल की हा देखील बॅट्समन बॉलर होता की काय. मात्र तो म्हणेल मी भाग्यवान विजेता होतो, मला देखील LED TV मिळाली. गेल्या वर्षी मालाड पूर्वमधला एक खेळाडू आला मॅच बघायला, शेवटची फायनल बघायला आला. काय वाटलं त्याला, वडापाव घेतला, कुपन घेतला, नंतर बघतो तर लॉटरी लागते त्याप्रमाणे धावत आणि TV घेऊन गेला. कित्येक जणांनी 5-5, 10-10 वडापाव निश्चितपणे आशा असते आपल्याला, मात्र एक आनंद असतो तो. अक्षरशः तुफान गर्दी. गोलंदाजीसाठी तेज तर्रार, काय जलद गती, तितकाच चांगला फटका. विकी मुंबईकर. बघा हे काही असे खेळाडू आहेत. आपण जर भूषण पाटील यांना पाहिलं, चुकी झाली. नक्कीच भूषण पाटील डावखुरे फलंदाज, विकी मुंबईकर. जर नवी मुंबई आपण पाहिलं तर नक्कीच ऐरोलिया परिसर असेल, खारघर असेल आणि या परिसरामधलं क्रिकेट देखील खूप बदललेलं आहे. ज्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये बदल वेगवेगळ्या लीगच्या माध्यमातून चांगले खेळाडू त्यातून मिळत आहेत. राऊंड विकेट, पॉइंटच्या वरून अप्रतिम फटका, मेरिट ऑफ द बॉल खेळले आणि चेंडूला पाठवलंय पॉइंटच्या दिशेने चौकार. जेव्हा अशा प्रकारचे फटके पाहायला मिळतात तेव्हा नक्कीच बॉलवर येऊन तुम्ही फटके खेळता, त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवर चौकार, प्रत्येक चेंडूवर षटकार. हे क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा एकेरी दुहेरी धावा. आणि जेव्हा अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्ही एक टेक्निकली काही गोष्टी खेळता तेव्हा नक्कीच पाहायला देखील आनंद मिळतो खेळाडूंना, प्रेक्षकांना. धावसंख्या जिंकण्यासाठी 20 धावांची गरज, 16 बॉल्स. फिरोज 11 कांदिवली हळूहळू आपल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करते. कमबॅक करावं लागेल जय श्रीराम संघाला. पुढचा चेंडू आता मात्र फुलारलेन चेंडू खोदून काढलेला आहे कव्हरच्या दिशेने. नॉन स्ट्रायकर एंडला मारणं गरजेचं होतं, मात्र डायरेक्ट विकी मुंबईकर साठी प्रयत्न केला. स्ट्राईकला आपण बॅटर पाहतो, नागेश आहे त्या ठिकाणी उर्फ नागा. 15 चेंडू 29, गतवर्षी 19, 15 चेंडूमध्ये 19. गतवर्षी रवी चषकामध्ये फिरोज 11 कांदिवली या संघाला विजयाचा शिल्पकार होता. सुमित आवटे आणि
नागाने केलेली बॅटिंग गावदेवी गावठण समोर नाईट टुर्नामेंट. ओ व्हॉट अ शॉट, कडक अप्रतिम चाबूक स्ट्रोक, 6 धावा, खणखणी षटकार. गत वर्षी ज्यावेळेस फिरोजबाईने संघ तयार केला 1-2 वर्षापूर्वी आणि ती पहिली स्पर्धा ते अर्नाळ्याला खेळले आणि त्या वसईच्या स्पर्धेनंतर जो संघ तयार केले त्यामध्ये प्रसाद रहाटे देखील होता, नागा होता, जुने होते आणि या खेळाडूंना घेऊन एक चांगला संघ बांधला आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमधून त्यांना संधी दिली. त्यापैकी हा खेळाडू आहे नागा. रवी चषकाची लाख मोलाची स्पर्धा जिंकण्यामध्ये फार मोठं योगदान. पहिला चेंडू सीमापार, फुलरलेन चेंडू हलक्या हाताने नाही, मात्र तितकंसं चांगला बॉटम हँडचा वापर नाही केला आणि चेंडू जाते तो म्हणजेच गलीच्या दिशेने. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू फील्ड करतो 1 धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल धाव संख्या 47-47, 12 धावांची गरज आहे आणि बॉल्स बाकी आहेत या षटकातील. जर पाहिलं तर एकूण 13 बॉल्स मध्ये 12 धावांची गरज. कधी मॅच कशा पद्धतीने घेऊन जाणं हे आपण या ठिकाणी फिरोज 11च्या बॅट्समनच्या माध्यमातून पाहिलं. फुलटॉस चेंडू मिस करतोय, कव्हरला खेळायचं होतं मात्र त्या चेंडूला व्यवस्थित दिशा देता आली नाही. पंचांचा इशारा येतो वाईड, अवांतर धाव. 12 बॉल्स आणि 11 धावांची, सॉरी 13 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. आपण पाहतोय जो गोलंदाज या अगोदर फुलरलेन खूप छान अलॉंग विथ द कार्पेट, टायमिंग खूप छान पाहायला मिळतं. ज्यावेळेस धुळं उडवीत बॉल निघून जातो त्यावेळेस नक्कीच आक्रमकता, बॉटम हँडचा चांगला वापर केला विकीने आणि धाव संख्या आता मात्र पुढे सरकते. टोटल 49. 12 बॉल्स मध्ये 10 धावांची गरज. पुन्हा एकदा रायनल येणार का? स्टंटमॅन यांना आपण पाहतोय, अँडी अश्रफ, हितेश याला देखील आपण पाहतोय. अजून एक अंडरम बॉक्सचा एक जबरदस्त खेळाडू हितेश बारिया, श्रीकांत महाडिक, राहुल जोगाडिया याला देखील आपण पाहतोय. खूप कमी वयामध्ये ज्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफीमध्ये आपण गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी हुझेरला पाहिलं होतं. चला लवकर स्टार्ट करा, वेळ लावू नका. बॅट मला वाटतं चेंज करायची दिसते विकीला, त्यामुळे विचारलं जातंय कमिटीला, त्यानंतरच जायचं आहे. डायरेक्ट कोणाला आतमध्ये जायचं नाही. साईना त्याला आपण पाहतोय. सिद्धेश्वर बॉईज या संघाचा खेळाडू, हा देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहे, चतुर गोलंदाज. बॅट चेंज केली जाते. रायनल, यस, योग्य वेळेस योग्य गोलंदाजाला आणलेला आहे. कारण मॅच बनवायची असेल तर रायनलला या ठिकाणी विकेट काढाव्या लागतील, चेंडू डॉट काढावे लागतील. कारण या दोघांकडे एका बॉलमध्ये 1 बॉल 6 असताना षटकार मारण्याची क्षमता आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्लॅन करावा लागेल. कोणत्या प्लॅनने गोलंदाजी करेल रायनल? पहिला चेंडू रायनलचा, पहिल्या चेंडूवर सीमापार, खणखणी षटकार. बॅट चेंज केली मात्र बॅटचा पट्टा संपर्क, एक मधुर साऊंड बरोबर बॅटच्या मध्ये लागला स्पॉटला आणि चेंडू लॉंग ऑनच्या वरून खणखणी षटकार. धाव संख्या आता मात्र पुढे सरकते. टोटल एकूण 55. 4 धावांची गरज. बॉल जुना बॉल द्या, जुना बॉल द्या मैदानात. WNS चे देखील खेळाडू आलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच कॉर्पोरेट क्रिकेट WNS ची सुरू होईल. ते देखील प्रेक्षक आणि खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. काही दिवसानंतर पोईसर प्रीमियर लीग याच मैदानावर डे नाईटच्या रूपामध्ये त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. बघूया शेवट गोड करतोय का. जलद गतीने टाकलेला चेंडू थोडा पंचांकडे अपील केला ते यष्टीरक्षकाकडून, मात्र तितकंच 1 धाव तर पूर्ण केली. मात्र नागा थोडासा वेट करतोय. 3 धावांची गरज आहे. योगेश पुजारी यांना देखील आपण पाहतोय. उमेश, अक्षय सावंत, प्रशांत बंडागडे, राम सावंत, महेंद्रदा गुरव गोलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन, मार्गदर्शन, संपूर्ण ही पिच आणि त्यानंतर व्यवस्था पाहण्यासाठी प्रकाश कॉलेज यांचे देखील धन्यवाद. व्हॉट अ शॉट, शेवट गोड.
उत्तुंग षटकार. बाय बाय बॉल. काय शेवट गोड केलाय. एकतर्फी लढत खूप छान. मगाशी जसं एकपात्री अभिनय केला होता प्रणय कोळीने, सुमित ढोईकरने त्या पद्धतीने नागेश, आणि काय फॉलो केला बघा आमच्या कॅमेरामॅनने. अप्रतिम षटकार. विजयी स्ट्रोक. चला यानंतर टॉस जिंकलेला आहे महादेव AR स्पोर्ट्स बोरिवली बॉईज. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत आणि बॅटिंगसाठी US 11. बॅटिंगसाठी मी प्रीतम परबला विनंती करेन, त्याचप्रमाणे वसीमला